जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठला आहे तो तुम्हाला सगळ्यात पहिले तर समज असेल थंबनेल आणि टायटलवरून। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो जे की आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे, जसं की समजा तुम्ही कोणाचाही कॉल आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये ऐकू शकता का, हे तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा मी सांगितलं आहे की तुम्हाला माहिती सुद्धा असेल, जसं की मी ह्याच्या आधी पण हे जो व्हिडिओ अपलोड केला आहे। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलं की दुसऱ्याचा कॉल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ऐकू शकता, पण महत्त्वाची गोष्ट काय, तुमचं कॉल दुसरा कोणता व्यक्ती ऐकतोय का नाही आणि तो कशा पद्धतीने तुम्ही माहिती करून घेऊ शकता हे तुम्हाला मी कधीच सांगितलं होतं। तर आजचा व्हिडिओ त्या टॉपिकवर आहे। बरेचसे जण म्हणतील की थंबनेलवर अशा पद्धतीने लिहिलं टायटल, हे थोडंसं मी अशा पद्धतीने लिहिलं आहे कारण की थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला, क्लिकबेट करण्याचा प्रयत्न केला। या बाकीच्या गोष्टी ह्या सोडून द्या, पण मेन गोष्ट तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कसं असतं की जसं की आता समजा कोणीही कुणाचाही कॉल आहे तो ऐकू शकतो, पण बरेचशे जणांना माहीत नाही कशा पद्धतीने ऐकायचं, सगळं काय डिटेल्समध्ये सांगा, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, बरेचसे जण जर समजा कसं असतं की तुम्ही कोणाशी कॉलवर बोलताय आणि तो जर व्यक्ती तुम्हाला म्हणला की बाबा एक 5 मिनिट थांब, आणि जर तो काय करू शकतो सगळ्यात पहिले कॉन्फरन्सवर दुसऱ्या व्यक्तीला घेऊ शकतो, तर ते इझिली ते तुम्हाला समजू शकतं कारण की कॉन्फरन्स जी की आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसते, ह्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात। पण बऱ्याचशा जणांना ह्या समजत नाही, ज्यांना जी की माहीत नसते की बाबा कशा पद्धती कॉन्फरन्सवर घेतल्यानंतर दुसरा व्यक्ती त्यात ॲड केला जाऊ शकतो, ह्या गोष्टी माहीत नसतात। त्यावेळेस तुम्ही जे काही फोनवर बोलतो तो तिसरा व्यक्तीसुद्धा ऐकू शकतो, तुमच्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्ती ॲड असू शकतो। दुसरी गोष्ट आहे तो कॉल फॉरवर्डिंग, हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। बऱ्याचशा जणांना माहितीच नसते की त्यांच्या मोबाईलमधून जी की कॉल फॉरवर्डिंग जर ऑन असेल तर एक गोष्ट सांगतो, तुमचा जी की काही कॉन्टॅक्ट तुम्ही कोणाशी केला, तुम्ही काहीशी बोलताय ते संपूर्ण ज्याचा नंबर तिथे ॲड असेल त्याच्या मोबाईलवर तुम्हाला सगळं ती माहिती आहे ती जाणार आहे, तुम्ही काही सुद्धा बोलाय तो ऐकू शकतो। तर हे कशामध्ये बंद करू शकता हे सुद्धा याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे। आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही कॉल फॉरवर्डिंगचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला समजून जाईल, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। पण सांगतो थोडासा बॅकग्राऊंड नॉईज जर आला असेल तर इग्नोर करा, कारण की बाहेर पाऊस चालू असल्यामुळे थोडंसं त्यात नॉईज आहे तो येऊ शकतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं असतं की तुमच्या मोबाईलचा जे काही कॉन्टॅक्ट असेल, तुम्ही कोणाशी तुम्ही बात करत असाल, समजा ह्या व्यक्तीशी करताय, तर ह्या दोघांमधला जो संवाद हा तिसरा व्यक्तीसुद्धा तुमचा आहे तो ऐकू शकतो। बऱ्याचशा जणांना माहिती नसेल पण बऱ्याचशा जणांना माहितीसुद्धा असेल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो 3 स्टेपमध्ये मी सांगू शकतो। बरेचसे जण काय करतात की जशी की थर्ड पार्टी कोणती ॲप इन्स्टॉल करतात, पण ते ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करत नाहीत, कोणताही APK असो किंवा कोणतीही ॲप आहे ती कोणत्याही क्रोम किंवा कोणत्याही इतर वेबसाईटवरून डाउनलोड करतात। पहिली तर गोष्ट सांगतो, असे ॲप कोणतीसुद्धा नाही, आणि जर यूज करत असाल तर आत्ताच थांबा, कारण की तुमच्या जी की पर्सनल काही डाटा असेल तो बाहेर लीक होऊ शकतो आणि पूर्णपणे तुमचा मोबाईल तो हॅक केला जाऊ शकतो, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट काय असते की जसं की तुम्ही बघू शकता डायल पॅड मी ओपन केलं आणि इथे तुम्हाला कोड टाईप करायचा, जसं की आता कोड तुम्हाला दिसत असेल, हा जो की कोड आहे हा कोड तुम्हाला टाईप करायचा आहे। पण एक गोष्ट लक्षात, हा कोड सगळ्या मोबाईलला अप्लाय काही वेळी होत नाही, त्यासाठी काय करायचं, 3 लाईनवर क्लिक करून जायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि तिथे कॉल्सच्या सेटिंगमध्ये जाऊन तिथे कॉल फॉरवर्डिंगचा ऑप्शन भेटेल, त्याहून तुम्ही माहिती करून घेऊ शकता। जर तुमच्यात हा कोड जर वर्क झाला तर काय करायचं आहे, ते कॉलिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉलिंगवर क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला एक अशा पद्धतीची जी की पॉपअप येऊन जाईल, आणि येथे कसं असतं वाईट जो की दिला नोट फॉरवर्डिंग जी की लिहिलं आहे नो फॉरवर्डिंग, म्हणजे माझा जी की हा जो की फोनचा जी की कॉलिंग असेल ते फॉरवर्डिंग नाही, म्हणजे कॉल फॉरवर्डिंग माझं बंद आहे। जर इथे दुसरा कोणताही मोबाईल नंबर जर असेल तर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर तुमचे संपूर्ण कॉन्टॅक्ट आहेत ते फॉरवर्ड होत आहेत, त्यावेळेस तुम्हाला जी काही माहिती करून घ्यायची आहेत, कशा पद्धतीतून बंद करायची याच्यावर मी व्हिडिओ अपलोड केला, तो तुम्ही जाऊन पाहू शकता, तिथे संपूर्ण डिटेल्समध्ये मी सांगितलं आहे। ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे तुमचा जर फोन फॉरवर्ड असेल दुसऱ्या नंबरवर तुमचा जर की जी की कॉन्टॅक्ट आहे तो ट्रान्सफर जर होत असेल, तुम्ही जी काही कोणाशी व्यक्तीशी बोलताय ते संपूर्ण कॉल दुसऱ्या मोबाईल नंबरवर जात असतील तर तुम्हाला इथे समजून जाईल त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला दिसून जाईल। ओके, ही पहिली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट कसं असते, समजा तुम्ही एखाद्या समोरच्या व्यक्तीशी कॉलवर बोलतात, जसं की समजा मी एखादा इथे नंबर टाईप केला, कॉल केला आहे, तर तो व्यक्ती काय म्हणतो एक 5 मिनिट थांबा, तो होल्डवर आपल्याला ठेवतो आणि अचानक एखाद्या व्यक्ती तो काय करतो कॉन्फरन्सवर तसा असतो, एखाद्या व्यक्तीला ॲड करून घेतो, म्हणजे जे बऱ्याचशा जणांना समजत नाही ही बऱ्याचशा जणांना माहिती आहे। जसं की लगेच तुम्हाला इथे जी काही कॉन्फरन्स दिसून जातं त्यावेळेस समजायचं की तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीला कोणी ना कोणी ॲड करून घेतलेलं आहे। ओके, ज्यावेळेस मग त्यावेळेस काय होतं, तुम्ही जे काही बोलताय तो तिसरा व्यक्तीसुद्धा आहे तो ऐकू शकतो। ओके, ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कॉन्फरन्स कोणताही व्यक्ती तुम्ही घेऊ शकता। जी की लास्ट मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, बरेचसे जण, आणि हा व्हिडिओ करण्याचा हाच मेन मुद्दा आहे, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही आता प्ले स्टोअर जर ओपन केलं तर समजा इथे कॉल फॉरवर्डिंग जर समजा इथे कॉल फॉरवर्डिंग अशामध्ये सर्च केलं, ओके, मी इंटरनेट आहे ते ऑन करून घेतो। ओके, सर्च केलं तिथून ट्राय अगेन केलं आणि इथे तुम्ही बघू शकता एक महत्त्वाची गोष्ट, ज्या काही सगळ्या ॲप्लिकेशन्स येथे आलेल्या आहेत, ओके, तुम्ही प्ले स्टोअरने इन्स्टॉल करून घेतल्या ती वर्कसुद्धा करते, पण काही कंडिशनमध्ये सांगतो तुमचा डाटा असतो, व्हॉट्सअपचा डाटा, जीमेल म्हणा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर लीक होऊ शकतात,
त्यामुळे असल्या थर्ड पार्टी ॲप तुम्ही इन्स्टॉल करू नका. आणि बरेचसे जण इन्स्टॉल करतात की बाबा दुसऱ्याचं काय एखाद्या पर्सनल गोष्टी आहेत तुम्हाला माहिती असेल ते आपण ऐकू यासाठी ते इन्स्टॉल करून घेतात. तर मी तर सांगेन अजिबात इन्स्टॉल करू नका. आणि समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं गुगल प्ले स्टोअर किंवा कोणत्याही क्रोम ब्राउझरवरून तुम्ही कोणतेही APK किंवा फाईल इन्स्टॉल केली आणि ती जर तुम्ही ओपन करताना तिथे पासवर्ड किंवा अचानक जर ते बॅक यायला लागलं तर आत्ताच ते अनइन्स्टॉल करा. अन्यथा तुमचा व्हॉट्सअपचा डाटा तर लीक होईल, तुमची पूर्ण बँकसुद्धा खाली होऊ शकते, मोबाईल आहे तो तुमचा हॅकसुद्धा होऊ शकतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बरेचसे जण म्हणतात की दुसऱ्याची जी काही कॉल फॉरवर्डिंग तुम्ही ऐकू शकता, पण त्या व्यक्तीला जी काही मी सांगितलं तो कोड टाकून तुम्ही इझिली ती माहिती करून घेऊ शकता. जसं की ते कोड टाकल्यानंतर तुम्हाला जी काही माहिती होऊन जाते की तुमचा कॉल आहे तो फॉरवर्ड आहे का नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.